सुरगाणा तालुका DYFI संघटनेच्या EVM मशीनला विरोध। दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरगाणा तालुका भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ अर्थात DYFI संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी EVM मशीन प्रक्रियेद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेला विरोध करीत सुरगाणा तालुका तहसीलदारांना लेखी निवेदन दिले। येणाऱ्या लोकसभा, विधानसभा व इतर निवडणुकीत EVM मशीनऐवजी बॅलेट पेपर वापरून मतदान प्रक्रिया राबवावी, लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान घेऊन उमेदवारांना निवडणुकीत निवडावे असे लेखी निवेदनात स्पष्ट मांडण्यात आले आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी यांनी EVM मशीनला विरोध केला आहे। ही पद्धत मतदारांना फसवणारी आणि लोकशाहीला विरोध असून यात धोकेबाजपणा होत असून मतांची अफरातफर केली जात आहे। मशिनीबाबत प्रौढ मतदारांचा विश्वास उडत चालला आहे। त्यामुळे संबंध देशातील निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घ्याव्यात असे देशातून आणि राज्यातून हजारो ठराव येत आहेत। त्यामुळे आज सुरगाणा तालुका DYFI संघटनेचे तालुकाध्यक्ष साथी नितीन गावित, उपाध्यक्ष अशोक धूम, सुभाष भोये, चंद्रकांत वाघेरे, देवदास हाडळ, सुभाष भोये, रोहिणी वाघेरे, मोहनराव पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी सदस्य यांनी तहसीलदार साहेब सुरगाणा यांना लेखी निवेदन दिले। येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, लेखी निवेदनही असे देण्यात आले आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भगवान आहेर, सुरगाणा।